इकडे या साईडला मित्रांनो बघू शकता सिद्धी करवलेचा पक्षा आज पुन्हा आपल्याला भेटला आहे. आपण एक मुलाखत घेतली होती, त्यानंतर आज दुसरी मुलाखत. कोणती गाडी झाली आज, काय बोला? आज मैत्रिणीनं लढत झाली आपली. मोहचा कारतूस होता आणि शाहीर होता आणि आपला पक्ष आणि रॉकेट होता. बरोबर. म्हणजे मोह चिखले पनवेलचा कारतूस आणि तिकडे मला वाटतं ओलेकरांचा शाहीर जेव्हा सचिन शेटगारे यांचा करार आहे. आणि गाडी कशी म्हणजे बॅनरवर जमली ती का इथं मैदानामध्ये? हो, आपली गाडी 2 दिवसापूर्वी व्हॉट्सअपला जमली होती. आपण व्हॉट्सअपला नाव दिला होता आणि त्याही आपल्याला फोन केला होता आणि जमली होती गाडी. बरोबर. कोणची गाडी जमली होती बॅनरवर, कुठल्या बैलाची? पक्षाची गाडी जमली होती. पक्ष आणि त्या साईडला कुठला होता? कारतूस होता. कारतूस अशी गाडी म्हणजे बाकी 2 बैल लपून होती. आता रॉकेटचा पायरा कसा झाला, कारण खूप छान पण पळते आणि मला वाटतं पहिल्यांदा पळाली नाही जोडी? हो, पहिल्यांदाच ही गाडी पळाली. आपण बरेच दिवस त्या नियोजनात होतो. आपले मित्रच आहेत ते रणजित दादा, आपण त्यांच्याकडे बरेच दिवस बैल मागवतो, त्यांनी आज आपल्याला दिला. बरोबर आहे. आता गाडीचा अंतर काय बोलाल, म्हणजे किती गाडी झाली अंतरात? त्याला अर्ध्या चक्रात गाडी. अर्ध्या चक्रात म्हणजे ती पण गाडी छान होती. हो, छान गाडी होती. बरोबर. आता या मैदानामध्ये किती म्हणजे गुलाल झाले त्याचा पक्षाचे आतापर्यंतची? पक्षाचे 5-6 गुलाल झाले. 5-6 गुलाल झाली. आत्ताच्या गाडीला मला वाटतं पक्ष पण खूप जास्त पळतोय. पैऱ्यांच्या कशा काय आता तुम्ही मागण्या काय? पेऱ्याची थोडी अडचण येतेच आपल्याला. बघू आता, चांगला पाळणारा बैल असेल तर भेटला तर चांगलाच होईल. बरोबर. म्हणजे तुम्ही जो एक स्वप्न बघला तर बघा आपल्या दावणीला 1 नंबरचा बैल घडावा, म्हणजे तो पक्ष पूर्ण करताय का, काय वाटतं तुम्हाला? हो, करतोच. पहिला आपला डस्टर पळत होता, पण डस्टर थोडा आजारी झाला, त्याच्यावर तो अजून रिकवर झाला नाही, पण त्याची जागा आपला पक्ष चालवतो. पक्ष आता किती जाते, वय किती आहे बैलाचा? बैल 6 दाती. 6 दाते आहे, म्हणजे कर्जात लावायचं आहे बाकी. हां, म्हणजे या सीझनला तर मला वाटतं नामांकित गाड्यामध्ये पळणारच आहे तो जोड्यामध्ये. नक्कीच. आता पैरं जसं तुम्ही सांगितलं अडचणी पण येतात, मग काय बोलाल, कारण तुमचा बैल पळून सुद्धा तुम्हाला बैल नाही मिळत तर? बैल पळतो पण कसा लोक व्हिडिओ मागतात, बैल तुमचा नंबरात पळत नाही, मोठ्या शर्यती करत नाही तुम्ही, त्याच्यावेळेला पैऱ्याला अडचण येते. बरोबर आहे. आता या मैदानाच्या विषयी काय बोलाल? मोहचा जो बालूशेठ पाटील यांच्या स्मरणार्थ आणि पंढरीशेठ फडके यांच्या स्मरणार्थ घेतला होता आणि कुठेतरी सर्वात लांब पाठी म्हणजे या पाठीची ओळख आहे. आता इथं गाडी पळवणं म्हणजे बघा एक ताकदीचा बैल किंवा आपल्या बैलामध्ये ती कुमत पाहिजे की तो ती गाडी खेचायला पाहिजे. आता यो आतून पळतोय का पब्लिकला? आतून पळतो बैल. आतून पळतोय म्हणजे कशी गाडी खेचली, काय बोलाल? जेवढा बैल मैदान मातीचा असेल तेवढा बैल गाडी ओढणार, गाडीवर आणि लांब पाठी असेल तेवढा बैल जास्त पळणार. बरोबर. चला, आज मिळवलं म्हणजे सन्मान चिन्ह, म्हणजे बघा काय बोलाल? नक्कीच, या गोष्टीचा आम्हाला जास्त आनंद आहे. आज बैलांनी बक्षीस मिळवला, त्या गोष्टीचा खूप आनंद आहे. बरोबर आहे. आता कसं काय भविष्य बघता त्याचा? आता तुम्हाला वाटतं छोटासा सन्मान चिन्ह असला तरी पण तो खूप महत्त्वाचा आहे. खूप महत्त्वाचं आहे आमच्या. कारण काय बोलता आता भविष्य कसं वाटतं तुम्हाला, काय बोलाल? असंच पक्ष पुढे पण पळत राहू, चांगल्या गाड्या खेळत राहू, मैत्रीपूर्ण असंच नाव करत राहू आमचा. बरोबर. एकदा पुन्हा मला सांगा गाडी कुठल्या नावाने पळते आपली? चेरोबा प्रसन्न कैलास मदन विष्णू माडू सिद्धी करवले या नावाने गाडी पळते. बरोबर. आता पुढचं काही नियोजन? पुढचं नियोजन चांगलाच असेल. चांगलंच असेल. बैल आता आपला 2 दिवसात घाटावर जाणार आहे. म्हणजे 10 तारखेच्या मैदानाला पळणार आहे का? 11 तारखेला. 11 तारखेच्या मैदानाला पळणार आहे. म्हणजे आज इथून आता आराम त्याला? हा, आराम. आणि उद्या परवा तो भरून जाईल. हो. चला, तुम्हाला पुढच्या मैदानासाठी पण शुभेच्छा देतो. अजून काय बोलायचं आहे तुम्हाला? 3 फेऱ्यामध्ये पहिल्यांदा पळवता का, याच्या आधी पण पळवलेलं? नाही, आपले 7-8 गुलाल झाले 3 फेऱ्याला. आपला 2 वेळेला आपण 1 नंबर केला आणि 3 वेळेला आपण 2 नंबर केला. 3 वेळेला 2 नंबर केला. म्हणजे कुठेतरी आहे त्याच्यामध्ये ती क्षमता आहे की कुठेतरी सिद्धी करवलेकरांचं नाव वर न्यायची. नक्कीच. बरोबर. आता देखरेख, आता भरपूर सारे आपण व्हिडिओ तो मला वाटतं एकच तुमची मुलाखत झालेली आहे. तुमच्या फॅन पेजवर बघतो, तुमच्या घरच्या महिलासुद्धा बघा देखरेख करतात. तुमचे आई बहीण असेल, काय असतील, वहिनी असतील, काय बोलाल त्यांच्याविषयी? कारण कुठेतरी सर्वांना आवड लागतं त्या गोष्टीची. हो, नानी आमची मेहनत घेते बैलांना. कधी आम्ही जर पोरं घरात नसतील तर नानी बैलाला खायला वगैरे टाकते. बैल बाहेर काढत असतात दावणीतून. चला, आता तुम्हाला पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. अशीच वाटचाल चालू राहू द्या. जो 11 तारखेचा मैदान आहे त्या मैदानामध्ये 100% गुलाल व्हावं, नाही तर त्या गुलालामध्ये 1 नंबर सुद्धा व्हावं. माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील. धन्यवाद.